सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस ठीक असून वेळ तुमच्या बाजूने आहे. मग नोकरी असो किंवा व्यवसाय, बदल हा तुमच्या बाजूनच होणार आहे. सगळ्यात चांगल्या गोष्टी तुमच्या बाजूने होत आहेत असं पाहून तुमच्या सहकाऱ्यांचा मूड मात्र थोडासा खराब होऊ शकतो, परंतु याकडे दुर्लक्ष करून तुम्ही तुमचं काम करत राहा. सगळ्यांना मदत करायला तुम्हाला आवडतं तसंच होणार आहे. परोपकार करण्यामध्ये तुमचा जास्त वेळ जाईल. तुमची चांगली वागणूक आणि मेहनत यामुळे तुम्हाला चांगले परिणाम भविष्यामध्ये नक्कीच पाहायला मिळतील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून तुमचा वेळ हा कुटुंबासोबत आनंदामध्ये जाणार आहे. जास्त वेळ नातेवाईकांसोबत दिल्यामुळे तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. नशिबाच्या जोरावरती दुपारपर्यंत एखादी खुश खबर तुम्हाला मिळेल. नोकरीमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल, परंतु त्याचबरोबर जबाबदारी देखील वाढेल. तुम्ही तुमच्या कामामध्ये फोकस करा. तुमच्या घरी पाहुण्यांचं आगमन होणार असून जास्तीत जास्त घरामध्ये तुम्हाला काम करावं लागेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीला घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद असल्यामुळे तसेच वरिष्ठांचं सहकार्य यामुळे एखादी मौल्यवान वस्तू किंवा संपत्ती मिळण्याचे योग आहेत. तुमची आर्थिक स्थिती चांगली झाल्यावरती गुंतवणुकीचा विचार जर तुम्ही करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. दिवसभर प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तुम्ही व्यस्त राहणार आहात. अनावश्यक खर्च तुम्हाला टाळायला हवेत. तुम्ही गाडी चालवताना तुमच्या वेगावर नियंत्रण ठेवा. प्रतिष्ठित लोकांच्या तुमच्या गाठीभेटी होतील, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीचा स्वामी हा चंद्र चांगल्या स्थितीमध्ये असून द्वादश स्थानामध्ये भ्रमण सुरू असून तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असल्यामुळे गुंतवणुकीचा विचार तुम्ही नक्की कराल. व्यावसायिक योजना चांगल्या प्रकारे आज वेग पकडतील. समाजामध्ये मान सन्मान तुमचा वाढेल. कामामध्ये घाई गडबड तुम्हाला टाळावी लागेल. तसेच निर्णय घेताना सखोल विचार तुम्ही करा, अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमच्या घरामध्ये जोडीदाराला तुम्ही समजून घ्या आणि त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा वाद घालू नका. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचे लोक राजकीय क्षेत्रामध्ये असतील तर अपेक्षेपेक्षा जास्त तुम्हाला यश मिळेल. तुमच्या कामाचं सर्वत्र कौतुक होईल आणि चांगली संधी देखील तुम्हाला मिळेल. स्पर्धात्मक क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जाणार असून तुमचं काही काम जर थांबलेलं असेल तर ते पूर्ण होईल. संध्याकाळचा वेळ तुम्ही घरामध्येच व्यतीत करणार आहात, त्यामुळे मानसिक समाधान वाढेल. धावपळीच्या वेळी तुमचा आहार आणि आराम याकडे दुर्लक्ष होणार नाही हे पहा. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीचा स्वामी हा बुध सप्तम प्रमुख केंद्रामध्ये असल्यामुळे तुम्ही चांगल्या कार्यावरती खर्च कराल. दानधर्म केल्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. तुमच्या कामाचा वेग आणि हुशारी यामुळे तुम्ही विरोधकांवरती अगदी सहजपणे मात कराल. जे काही काम तुम्ही करणार आहात त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या वैवाहिक जीवनातील मतभेद दूर होतील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होणार आहेत.
शिक्षण आणि स्पर्धात्मक क्षेत्रामध्ये जर तुम्ही असाल तर चांगले यश मिळेल. तुमचं बोलणं अत्यंत प्रभावी असून त्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. प्रोजेक्ट वेळेमध्ये पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त धावपळ आहे, परंतु काळजी नसावी कारण मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. जोडीदाराची साथ तुम्हाला प्रत्येक कामात असेल, त्यामुळे तुमची कामं पटापट पूर्ण होतील. प्रवासाचा योग असून ज्या कामासाठी तुम्ही प्रवास करणार आहात ते मार्गी लागणार आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीची स्थिती मजबूत असून धनसंपत्ती वाढण्याचे चांगले योग आहेत. तुमची कामं काही कारणानं थांबली होती ती पुन्हा सुरू होतील. तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत तुम्ही वेळ व्यतीत कराल, यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. बोलताना अतिस्पष्ट बोलणं तुमच्यासाठी घातक आहे. तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवलं नाहीत तर तुमचंच काम बिघडू शकतं. संध्याकाळी मित्रांसोबत तुमच्या गाठीभेटी होतील. आजूबाजूचं वातावरण हे सकारात्मक आणि अत्यंत सुखद राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी खर्चाची वेळ आहे, कारण घरगुती वस्तूंवरती तुमचा खर्च तुम्ही जास्त करणार आहात. भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होणार असून मानसिक समाधानही मिळणार आहे. काही सहकारी किंवा नातेवाईक तुमचा ताण वाढवू शकतात, परंतु तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून कामामध्ये तुमचा फोकस वाढवा. आर्थिक व्यवहार करत असताना खास काळजी घ्या. गुंतवणूक करताना तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. कोर्ट कचेरीचं काम असेल तर जास्त फेऱ्या तुम्हाला माराव्या लागतील, परंतु काळजी करू नका. तुमच्या आजूबाजूचे लोक निकालामध्ये तुम्हाला साथ देतील. विरोधक काही षडयंत्र करत असतील तर तेही निष्फळ ठरेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीचे लोक व्यवसाय करत असतील तर त्यांच्यासाठी ते लाभाचे योग आहेत. तुमच्या योजना यशस्वी होणार असून तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्यात बदल होतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल आणि स्पर्धा परीक्षेमध्ये यश असून तुम्हाला आत्मविश्वास मिळेल. घरातील जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे तुम्ही पूर्ण करणार आहात. गाडी चालवताना तुम्ही काळजी घ्या आणि वेगावर नियंत्रण ठेवा. वाहन बिघडल्यामुळे तुम्हाला खर्च करण्याची शक्यता आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांना मालमत्तेच्या संदर्भात काही व्यवहार जर करत असतील तर कायदेशीर बाबींची व्यवस्थित तपासणी करा. सावध राहा आणि जे काही काम आहे त्यात फोकस ठेवा. शनीच्या मार्गी स्थितीमध्ये असल्यामुळे पत्नीच्या तब्येतीची काळजी घ्या. संध्याकाळपर्यंत तब्येतीमध्ये सुधारणा होईल, मात्र पूर्ण बरं होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. तुम्हाला अडचणीच्या काळात बायकोची मदत होईल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीनं समोरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकायला हवं. प्रत्येक वेळी माझंच बरोबर असं वागू नये. जवळच्या किंवा दूरच्या प्रवासाची तुम्हाला शक्यता आहे. प्रवासामध्ये चोरीचीही शक्यता असल्यामुळे सावध राहा. विद्यार्थ्यांचा ताण कमी होणार असून रिलॅक्स फील कराल. व्यवसाय संदर्भामध्ये काही बदल करण्याचा जर तुमचा विचार असेल तर वरिष्ठांचा सल्ला अवश्य घ्या. दिवसेंदिवस तुमचा अहंकार वाढतोय, तो कमी करा, अन्यथा भविष्यामध्ये नुकसान होऊ शकतं. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.